संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 193 एकर जमीन प्रकरण आमदार जितेंद्र आव्हाड जनहित याचिका करणार दाखल वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर ही टीका। येऊरच्या पायथ्याशी असलेल्या वन खात्याच्या जमिनीची मालकी डायाबाई अँड कंपनीला देऊन त्यावर उद्यानाचे आरक्षण ठाणे महानगरपालिकेकडून टाकण्यात आले आहे। त्या बदल्यात 2800 कोटींचा DR देण्यात आला आहे। हे आरक्षण कोणत्या अधिकारातून देण्यात आले? महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाने डायाबाई कंपनीला जागा न देण्याचा निर्णय 1982 मध्ये दिलेला असताना तो 2017 मध्ये का फिरवण्यात आला? सुरुवातीलाच डायाबाई कंपनीकडून जमीन नको असल्याचे पत्र देऊनही त्यांना 193 एकर जमीन का देण्यात आली, असे सवाल उपस्थित करून यामागे मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत याविरुद्ध आपण जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। या घोटाळ्यामागे गणेश नाईक यांच्याकडे असलेले वन खाते आहे। वन खात्याची 1 इंचही जमीन जाऊ देणार नाही अशी गर्जना करणारे गणेश नाईक हा घोटाळा होत असताना गप्प का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। येऊरच्या पायथ्याशी असलेली तब्बल 193 एकर जागा ठाणे महानगरपालिकेच्या वतीने बायोडायव्हर्सिटी पार्क जैवविविधता उद्यान म्हणून आरक्षित करण्यात आली आहे। या जागेच्या मोबदल्यासाठी डायाबाई अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला जवळपास 2800 कोटी रुपयांचा TDR दिला जात आहे। याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरव राव यांची भेट देखील घेतली। नाही, तो समोर येणारच ना, तो गोल्डन गँग तो समोर येणारच। पण प्रश्न आहे आता जमीन हातातोंडातनं पण जात असताना, तुमच्या हातातनं जात असताना पूर्ण डोंगर आहे, असा डोंगर आहे, तिथलं कुठलं मोठं उद्यान येणार आहे? आणि ते 2800 कोटी रुपये देणार? नाही, अधिवेशनात मांडू, सगळं मांडू, पण हा म्हणजे हे शासन कसं भ्रष्टाचारी आहे आणि ह्या शासनात काय उद्योग चालतात हे समोर आणतो होता मी। मुख्यमंत्र्यांनी वन खात्याला विचारावं की तुम्ही काय गेले नाही। गणेश नाईक ज्या प्रकारे त्यांनी सांगितलेलं की वन खात्याची जमीन, प्रश्न विचारला विधिमंडळाच्या पटलावर असलेल्या इको सेन्सिटिव्ह झोन असलेल्या एरियाला TDR हा दिला जाऊ शकतो का? ते आता तेवढी माहिती माझ्याकडे आहे। 245 मीटर उंचीचा डोंगर आहे त्याच्यावर, 245 मीटर उंचीचा। (2016) मध्ये तिथे पर्यावरण संवेदनशील भागासाठी विशेष नियमावली लागू करण्यात आली आहे। सदर गट क्रमांक 59(1) हा भाग संजय गांधी म्हणजे वन खात्याने काहीच भूमिका न घेतल्यामुळे हे सगळं घडतंय। सर एकीकडे 2800 कोटी रुपयाचा वाटा कसा होणार आहे तुझी माहिती देऊया, मग तुम्हाला समजेल सेटिंग एक आदान प्रदान पडदाफाड कोणी केला याच्यात सगळी माहिती आहे। वन खाता ह्याच्यानंतरही सुप्रीम कोर्टात जर गेलं नाही तर मग जनतेने जर की विचार करावा की एवढं उघडपणाने सांगतायत की वन खाते गेलंच नाही। आता आम्ही तपासतो आहोत की आम्हाला इंडिव्हिज्युअल म्हणून, एक आमदार म्हणून का ते मी एका वरिष्ठ वकिलाला विचारलंय। त्या जागेवरती मोठ्या प्रमाणात झाडे आहेत, ती झाडं बुलडोजर पोकलेन लावून कापली जात आहेत, लक्ष घालावं। याच्यात महापालिकेतील काही अधिकारी याच्यामध्ये त्यांची सरळ सामील आहेत, महापालिकेचे अधिकारी सामील आहेत, राजकीय नेते सामील आहेत आणि सर्वात मोठा वन खाता सामील आहे। मुख्यमंत्र्यांनी याच्यावर चौकशी लावावी। 2800 कोटी रुपये ठाणेकरांच्या खिशातले जात असताना ठाणेकर चूप बसतील असं वाटून घेऊ नका। ठाण्यात लूटच चालू आहे। ठाणे महापालिकेकडे तिजोरीमध्ये खडखडाट आहे, मात्र TDR साठी 2800 कोटी जे आहेत त्या 28 कोटींचा भ्रष्टाचार महापालिकेकडून। महापालिका आणि वन खातं असं कंबाईंड आहे, तेरी भी चूप मेरी भी चूप। पण या भ्रष्टाचारामागे सर्वात मोठी भूमिका ही वन खात्याची आहे।
आम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारायचंय की आपण डोळे मिटून गप्प बसणार आहात का? आपल्या कानावरती हे सगळं येत असताना सर्वोच्च न्यायालयात म्हणजे ही लढाई गेली 1975 पासून डी दयाबाई विरुद्ध वन खातं असताना आज 50 वर्षानंतर जेव्हा निकाल येत आहेत तेव्हा वन खातं सर्वोच्च न्यायालयात का गेलं नाही? हा सर्वोच्च न्यायालय वन खात्याला ठरलं असतं तर आम्ही समजलो असतो, पण जायचंच नाही. याचा अर्थ तू बिले मैं बिले खाऊं सब मिलके बाटके खाएंगे. सर विधिमंडळाच्या पटलावरती त्यांनी म्हटलं होतं, पटलावरचा रेकॉर्डवरचा नाही, माझीही अशी भावना आहे की एवढा मोठा भ्रष्टाचार उघड्या डोळ्याने गणेश नाईक बघणार नाही. पण गणेश नाईक शांत काय आहेत? गेले 8-10 दिवस पेपरमध्ये हे सगळं होत असताना गणेश नाईक एका शब्दानेही बोलत नाहीत. मग उघड आरोप होईल की गणेश नाईकच ह्याच्यात सामील आहेत. जो मी करत नाहीये, पण गणेश नाईकांनी मौन सोडावं. त्यांच्यावर कोणाचं प्रेशर आहे का की तुम्ही जाऊ नका सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयाचा निकाल आहे तो चालू द्या, पुढे घेऊन जाऊ का? मुळात डी दयाबाईंनी जमीन मागितलीच नव्हती. मूळ डी दयाबाईंनी मागितलेली जमीन फक्त 24 एकर होती. मग हे सगळं पुढे कसं काय आलं?